तर हे बघा, हे आहे माझं माहेर. तर मुलांना ना 22 तारखेला शाळा सुरू होणार आहे. ॲक्च्युली 15 जूनला शाळा सुरू होणार होती, पण ऊन खूप असल्यामुळे विदर्भातील शाळा जी आहे ना 22 जूनला सुरू होणार आहे. तर चला म्हटलं माहेरी जाऊन यावं. तर माझं माहेर आहे चंद्रपूरला. तर चंद्रपूरला आलेली आहे मी माझ्या माहेरी. आणि हे बघा माझ्या आईचं घर. आईच्या घरामध्ये ना खूप छान अशी तुळस आहे. तर तुळशीचा पाला आणि ग्रीन जे गवती आहे ना, गवती चहा तो तोडून नेला आणि मी मस्त आता तुळशीचा पाला टाकून मस्त चहा बनवणार आहे. कारण आमच्या घरी ना आईबाबांना तुळशीचा पाला आणि गवती जे पान असतं ना ग्रीन, ते टाकूनच चहा पिण्याची सवय आहे. तर मस्त चहा करून घेतला मी. हे बघा, आणि आईसोबत आज मी मस्त चहा पिणार. आईबाबांसोबत चहा पिण्याची मजा काही खूप वेगळीच असते. तर आईसोबत मिळून मस्त चहा वगैरे घेतला. आता मी इथं ना नाश्ता करणार आहे. तर नाश्ता करत असताना ना माझी आई किचनमध्ये येणार, काही ना काही करणार. म्हटलं आईला थोडं स्वस्त बस, मी करते नाश्ता. पण माझी आईनं अजिबात ऐकणार नाही. किचनमध्ये येणार आणि काही ना काही कामच करणार. तर हे बघा, आता माझ्या आईचं काहीतरी छोटं मोठं इकडे काम सुरू आहे आणि मी इकडे पराठे करून घेत आहे. तर मी इथे शेंगदाण्याचे पराठे केले. तर माझ्या आईबाबांना माझ्या हातचे शेंगदाण्याचे पराठे खूप आवडतात. तर चला म्हटलं आज शेंगदाण्याचे पराठे करावं. तर शेंगदाण्याचे पराठे वगैरे मी मस्त इथे करून घेत आहे. आईसोबत इकडे गप्पा टप्पासुद्धा होत आहेत, सोबतच माझं कामसुद्धा होत आहे. तर माझ्या आईकडे ना कामाला संपूर्ण बाई आहे, कारण माझ्या आईच्या आणि ना टोंगळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे स्वयंपाक वगैरे होत नाही. तर स्वयंपाकाला इथे ना आमच्या मावशी येतात. तर नाश्ता वगैरे करून घ्यावा लागतो, पण स्वयंपाकाला मावशी येतात. तर कामालासुद्धा बाई आहे. भांडे, कपडे आणि झाडू पोछाला 2 बाया आहेत, म्हणजे 2 मावशा आहेत इकडे. तर हे बघा, मी आता इकडे पराठा करून घेत आहे. माझ्या आईचं इकडे काहीतरी छोटं मोठं काम सुरू आहे साईडला. तर ही जी किचन आहे ना, ही माझ्या आईच्या कडची आहे, म्हणजे माझ्या माहेरची किचन आहे. आणि या किचनमध्ये ना स्वयंपाक करण्याची मजा काही खूप वेगळीच आहे. म्हणजे स्वयंपाक करताना ना लहानपणीच्या म्हणा किंवा लग्नाच्या आधीच्या खूप आठवणी म्हणजे मनामध्ये येतात ॲटोमॅटिकली किचनमध्ये काम करता. कारण लहानपणापासून आपण या किचनमध्ये राहिलो असतो, या घरामध्ये राहिलो. तर त्या सर्व आठवणी ना एकदम मनामध्ये येत राहतात आणि खूप छान वाटते आपल्या माहेरच्या किचनमध्ये काम करताना. तर हे बघा, इथे मी शेंगदाण्याचा पराठा करून घेतला. आईबाबांनासुद्धा दिला, मुलांनासुद्धा दिला. आणि यासोबत मुलांना म्हटलं की शेंगदाण्याची चटणी बनवते. मुलांना टोमॅटो सॉसच पाहिजे. तर हे बघा, माझ्या मुलालासुद्धा मी इकडे नाश्ता देऊन दिला. नाहीच म्हणत होता तो. तर म्हटलं करून घे, गरम आहे तेव्हापर्यंत. माझी आईसुद्धा इकडे बसलेली आहे. आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि गप्पा सुद्धा होतात सोबतच. आणि इकडे कामं करता आम्ही इकडे इतक्या गप्पा करतो आई आणि दिवसभर आमच्या गप्पा सुरू असतात. तरीसुद्धा आमच्या गप्पांना संपतच नाही. तर माझा मुलगा काहीतरी म्हणत आहे आईला, चॉकलेट घेण्यासाठी पैसे दे वगैरे. तर आमचा नाश्ता इथे झालेला आहे बघा. आई उठली त्याला पैसे देण्यासाठी, कारण दुकान खूप जवळ आहे. तर माझ्या मुलांना आईबाबांना सारखे पैसे मागत असतात की 10 रुपये दे, 20 रुपये दे. तर आई गेली त्याला पैसे देण्यासाठी. आता तो घेऊन येणार चॉकलेट वगैरे. मी इकडे माझा नाश्ता वगैरे करून घेत आहे, कारण त्यानंतर आमच्या मावशी येणार, म्हणजे स्वयंपाकवाल्या मावशी आणि आमच्या झाडू पोछावाल्या मावशी. तर हे बघा, ॲलोवेराचं पान जे आहे ना, याने मी छान असं मसाज करून घेत आहे. खूप छान स्किन ग्लो करते. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे वाळवून घेतले मी इकडे. तर इकडे ना कपड्याला मावशी येतात आमच्या. हे बघा, आमच्या ज्या मावशी आहेत त्या आलेल्या आहेत, झाडू पोछा करत आहेत. तर या कपडे वगैरे धुतात, पण मी म्हटलं कशाला तुम्हाला त्रास, म्हणून मी आपले कपडे स्वतःच धुवून घेते. हे बघा, आमच्या मावशी आला, स्वयंपाक वगैरे करून घेतलं. आता आम्ही मस्त इकडे जेवण वगैरे करून घेत आहे. त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये आज ना मला शॉर्ट्स मंगळसूत्र घ्यायचं होतं. माझ्याकडे ॲक्च्युली होतं, पण ते ना तुटलं होतं. तर म्हटलं चला आता हे चेंज करून मोळ घेऊन दुसरं घ्यावं. तर हे बघा, मी आता इथे बघत आहे 1 तोळ्याचे मंगळसूत्र. तर मी कोणतं मंगळसूत्र घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. तर आता जे आहे ना, रेट आहे 1,55 आहे प्युअर सोन्याचा भाव, म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा भाव. तर हे बघा, हे कसं वाटलं मंगळसूत्र घेऊन घेतलं, थोडं शॉपिंग केली आणि त्यानंतर येता थोडा आम्ही डोसा वगैरे खाऊन घेतला. खूप छान होता डोसा.
त्यानंतर घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर म्हटलं चला आता थोडं चहा वगैरे करून घ्यावा. आता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आम्हाला येता येता संध्याकाळचे 5 वाजले. त्यानंतर आम्ही चहा वगैरे इथे मी करून घेतला, तुळशीचा पाला वगैरे टाकून मस्त, कारण खूप थकलेलो होतो. ऊन खूप भरपूर होतं चंद्रपूरला, तर भरपूर ऊन आहे सध्या. म्हणजे 45-46पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि भरपूर ऊन आहे. म्हणजे कूलरनी म्हणजे थंड होतच नाही, AC लावल्याशिवाय होतच नाही. तर आता इथे मी चहा वगैरे करून घेत आहे. चहा वगैरे करून घेतला, त्यानंतर चहा वगैरे घेतला. त्यानंतर थोडं रिलॅक्स वाटलं, फ्रेश वगैरे झालो आम्ही. आणि त्यानंतर मी आता तुम्हाला माझं मंगळसूत्र दाखवणार आहे की मी कोणतं मंगळसूत्र घेतलेलं आहे. तर हे बघा, माझा मुलगासुद्धा इकडे बसलेला आहे आणि शिंचन बघत आहे. तर हे बघा, आम्ही मार्केटमधून आलो आणि मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं शॉपमध्ये की मी मंगळसूत्र घेत आहे. तर फायनली मी हे मंगळसूत्र चूज केलेलं आहे. हे बघा कसं आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडलं आणि तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा. आणि हे मंगळसूत्र शॉर्ट्स मंगळसूत्र मी घेतलेलं आहे. मला डेली वेअरसाठी पाहिजे होतं, माझं खूप जुनं झालं होतं, तर ते मोडून मी हे घेतलं. आता हे 8 ग्रॅमचं आहे. 8 ग्रॅम काहीतरी समथिंग मिलीग्रॅम असं आहे. तर हे बघा. आणि आता प्युअर सोन्याचा भाव जो आहे ना, आहे 22 कॅरेट. प्युअर म्हणजे 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,55,000 समथिंग आहे. तर हे बघा कसं आहे माझं सोन्याचं शॉर्ट्स मंगळसूत्र, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सोबतच मी एक बेसरसुद्धा घेतलेली आहे, कारण माझी खूप जुनी झालेली होती. तर नवीन नवीन घालायचं, जुनं जुनं काय घालायचं, जुनं विकून टाकायचं आणि नवीन नवीन घ्यायचं. हे बघा, ही अशा टाईपची जी आहे ना, माझ्याकडे बेसर नव्हती, त्यामुळे मी अशा टाईपची घेतलेली आहे. तर 2 सोन्याच्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा. त्यानंतर ना संध्याकाळी बाबांनी कुल्फी आणली आणि कुल्फी मस्त खाऊन आम्ही एन्जॉय केलं. अशा तऱ्हेने आमचा आजचा दिवस गेला, माझा माहेरचा दिवस. तर कसा वाटला हा व्लॉग मला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा. चला बाय बाय, भेटूया.